पूर्व विदर्भामध्ये एकूण 32 विधानसभा जागांवर मतदान प्रक्रिया संपन्न झाली। पूर्व विदर्भातील राज्याच्या राजकारणातील बलाढ्य नेते असलेल्यांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालंय। पूर्व विदर्भामध्ये महाविकास आघाडी चमत्कार करणार की महायुतीच्या योजनांचा जय जयकार होणार? देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते रिंगणात आहेत। काल महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। त्याचपैकी पूर्व विदर्भातील 32 विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने मतदान पार पडलं आणि या ठिकाणी जे आहे ते संभाव्य आमदार कोण असू शकतं याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही वरिष्ठ पत्रकार मंडळी या ठिकाणी आहे। एकूणच कशा पद्धतीने काल मतदान झालं आणि मतदानाचा काय निकाल होऊ शकतो, एकूणच काय सांगाल सर पूर्व विदर्भासंदर्भात? विदर्भामध्ये 5 अशा सीट्स आहेत ज्या सीट्सवरती जवळपास 6 वेळा त्या ठिकाणचे कॅन्डिडेट्स उभे आहेत। देवेंद्र फडणवीस असतील 6वी टर्म आहे, 5 पूर्ण झाल्या। मुनगंटीवार असतील, वडेट्टीवार असतील, अनिल देशमुख असतील, नितीन राऊत असतील, त्यामुळे 4 टर्म, 5 टर्म, 6 टर्म वाले हे सगळे लोक आहेत। आणि या ठिकाणी उमेदवार जे दिले ते उमेदवार त्या ठिकाणी म्हणजे अनिल देशमुखांच्या विरोधात जो उमेदवार आहे टक्कर त्यांनी दिली का, अपक्ष जे उभे आहे या सगळ्यांकडे लक्ष ठेवावं लागणार आहे। पण कुल मिला के जर पाहिलं गेलं असं याच्याकडे तर काही सांगता येणार नाही की बिग फाईट जे आहे, जायंट किलर वगैरे कोण ठरेल याचं काही सांगता येणार नाही। पण सध्या तरी महायुती आणि महाविकास आघाडी सेम याच्यावरती आहे। आणि जे एक्झिट पोल आपण पाहिलं लोकसभेमध्ये आणि यापूर्वी पाहिलं, एक्झिट पोलमध्ये काही दम नाही आहे। आणि अनेक एक्झिट पोलने यावेळेस असं केलं आहे की सारख्या जागा दाखवलेल्या आहेत, त्यामुळे तोंडावर आपटू नये आपण। त्यामुळे आता कट टू कट आहे आणि अपक्ष बंडखोर हे किती निवडून येतील यावरच सगळा खेळ। आणि पूर्व विदर्भाचा विचारलं तर पूर्व विदर्भात सुद्धा जवळपास 10 ते 12 ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडे बंडखोर उभे आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी बंड दिसलं आपल्याला, मागे घेतलं बंड, शमवलं, पण त्या लोकांनी काम केलं नाही अशी सुद्धा रिपोर्ट्स आहेत। त्यामुळे याच्यात बंडखोर किती हे या ठिकाणी परफॉर्म करतात यावरही सगळं डिपेंड आहे। लाडकी बहीण योजनेचा एक सर्वात महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की असे अनेक कुटुंब असे आहेत की ज्यांचं महिन्याचं बजेट फक्त 5,000, 7,000, 8,000 आहे। त्यांच्यासाठी 1,500ची रक्कम खूप मोठी होऊन जाते आणि त्यांना आपल्याला लगेच 1,500 मिळतात आहे हा याचा एक आनंद असतो। पण याच्यासोबत ही टक्केवारी वाढण्याचं अजून एक मला असं कारण असं वाटतं की भाजपचं एकूण जे मायक्रो मॅनेजमेंट यावेळेचं इलेक्शनचं जर आपण मागच्या वेळेचं लोकसभेचं पाहिलं तर त्या तुलनेमध्ये विधानसभेमध्ये त्यांनी जे मायक्रो मॅनेजमेंट केलं होतं आणि RSSचा त्यांच्याबद्दला ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन एक आपल्याला आठवत असेल की लोकसभेमध्ये त्यांनी पन्ना प्रमुख म्हणून एक प्रकार आणला होता। तो पन्ना प्रमुख सबशेल फेल ठरला। त्या पन्ना प्रमुख हा तेवढा ॲक्टिव्ह राहिला नाही। यावेळेला त्यांनी आग्रहाने हे काम संघाच्या लोकांना दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अगदी हे पाहिलं किंवा ज्ञानेश्वर येऊन गेले का, विकास वैद्य येऊन गेले का, मग आता कोण राहिले तर प्रवीण मुधोळकर राहिले आहे, केवल जीवनतारे, राजेंद्र उट्टलवार राहिले आहे, मग हे सगळे BJPचे वोटर्स आहेत। तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रित करून ते वोटिंगला बोलावलेले आहे। त्याच्यामुळे काल जर आपण ऐकलं असेल तर काल एक स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस यांनी केलं की हा जो 1% वाढलेला आहे, या 1% वाढल्याचा फायदा भाजपला आणि पर्यायी महायुतीला होईल। तर तो 1% वाढण्याचं कारण एक लाडकी बहीण योजना हा एक आहे आणि दुसरा मी जे सांगितलं की त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटनी त्यांनी जे मतदारांना ते मतदान केंद्रापर्यंत घेऊन आले त्याचा तो फायदा त्याच्यामध्ये त्यांना होऊ शकतो। रामटेकचं आपण जर बघाल तर रामटेकचं मुळकांचा तिथे वरचष्मा, कारण मुळकांचा मागच्या 10 वर्षापासून ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष असल्यामुळे तिथे करतात। पण त्यामधला एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की जयस्वाल हे तिथले रहिवासी आहे, ते सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे आणि राजेंद्र मुळकांचं पंजावर उभं राहणं, कारण एक चिन्ह तुमचं महत्त्वाचं असतं। त्याच्यामुळे अपक्ष म्हणून ती ताकद जेव्हा चिन्ह तुमचं नसतं तेव्हा ती कमी होतं थोडीशी। खूप खूप धन्यवाद। आपण पाहू शकतो की पूर्व विदर्भामध्ये कशी महाविकास आघाडी आणि महायुतीची स्थिती असेल याबद्दल जे आहे ते आपण वरिष्ठ पत्रकारांसोबत या ठिकाणी चर्चा जाणून घेतलेली आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।